नागपुरात गोवंश तस्करी विरोधात सदर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। भरधाव वेगाने जाणाऱ्या एका मालवाहू वाहनाचा पाठलाग करून पोलिसांनी 7 गोवंशीय जनावरांची सुटका केली असून 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे। दिनांक 12 जुलै रोजी सदर पोलिसांचे तपास पथक पराठा चौक परिसरात पेट्रोलिंग करत असताना एक टाटा सुपर एक्स मालवाहू वाहन संशयास्पदरित्या भरधाव वेगाने जाताना दिसले। पोलिसांनी तत्काळ वाहनाचा पाठलाग करून ते थांबविले। वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये 7 गोवंशीय जनावरे अत्यंत अमानुषपणे दाटीवाटीने कोंबून ठेवलेली आढळली। जनावरांना चारा पाणी न देता बांधून ठेवण्यात आले होते। चौकशी दरम्यान आरोपी जनावरे कत्तलीसाठी नेत असल्याचे समोर आले। या कारवाईत 2 आरोपींना अटक करण्यात आली असून 7 गोवंशीय जनावरे आणि मालवाहू वाहनासह सुमारे 3,15,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। सुटका करण्यात आलेल्या जनावरांना गौरक्षण केंद्रात दाखल करण्यात आले असून पोलिसांनी विविध कलमांखाली गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे। आमच्या डीबी पथकाचे PSI किल्लेदार यांना एक गोपनीय माहिती मिळालेली होती की एक टाटा कंपनीच्या मालवाहू गाडीमध्ये अवैधरित्या जनावरांची कत्तल करण्याच्या इराद्याने निर्दयतेने क्रूरपणे त्यांना डांबून ठेवून त्यांची वाहतूक होत आहे अशी माहिती मिळालेली होती। आणि त्या माहितीच्या आधारे PSI किल्लेदार आणि त्यांचे डीबी पथक यांनी पाठलाग करून पराठा चौक ते रेसिडेन्सी रोड या दरम्यानमध्ये एक वाहनला थांबवलेलं आहे आणि त्या वाहनामध्ये 7 जनावरे आम्हाला मिळून आलेले आहे। त्यामध्ये 6 गायी होत्या आणि एक वासरू होतं आणि ती टाटा गाडी असं मिळून आम्ही 3,15,000चा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे। 7ही जनावरांना आम्ही जीवनदान दिलेलं आहे आणि त्यांना गोरक्षण येथे सुरक्षित तिथे ठेवण्यात आलेलं आहे। ते आरोपी 2 पकडण्यात आलेले आहे आणि दोन्ही आरोपीचा आम्ही रेकॉर्ड बघितलेला आहे। त्या रेकॉर्डवरील गुन्हेगार दिसलेले नाही आहे ते, तरी त्यांची अजून तंबूत माहिती प्राप्त करून पुढचा तपास PSI किल्लेदार हे करत आहे। सदरची जी कारवाईमध्ये जे 2 आरोपी पकडण्यात आलेले आहे त्या आरोपींची नावे एक आरोपी आहे मोहम्मद फैजान कुरेशी आणि दुसरा आहे मुस्ताक खान बकर खान आणि एक पंजाबी लाईन जरीपटक्याचा राहणार आहे आणि दुसरा आरोपी हा गड्डी गोदाम येथील राहणार आहे। आणि त्यांच्याकडून आत्तापर्यंत आपण 7 जनावरांची मुक्तता करण्यात आलेली आहे आणि टोटल 3,15,000चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे। आणि हे जनावर त्यांनी कुठून आणलेले होते आणि कुठे घेऊन जाणारे होते याबद्दल अधिक तपास आमचा सुरू आहे। गोवंशीय जनावरांची अवैध वाहतूक आणि त्यांच्यावरील क्रूरतेविरोधात सदर पोलिसांनी केलेली ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे। या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून आणखीन धागेदोरे समोर येण्याची शक्यता आहे।